श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 90. दयाळू स्वामी औदुंबरला पुढच्याच आठवड्यात गेले. प्रथम त्यांनी दत्त मंदिरातच जाऊन पादुकांचं दर्शन घेतलं आणि ते मठात गेले. घोड्यावरून उतरले. कौमुद सामोरे आले आणि त्यांनी स्वामींना मानाने आत नेलं. मठाच्या इमारतीच्या बाजूला एका पांढऱ्या शिळेवर तिथे लिहिलं होतं, श्री कृष्ण दयाळू प्रतिष्ठित. ते पाहून स्वामी काहीशा नाराजीच्या स्वरात म्हणाले, माझं नाव कशाला लिहिलं इथे? मठ माझा आहे का? मी मठाची प्रतिष्ठापना केली आहे का? माझं नाव काय म्हणून लिहिलं इथे? स्वामींच्या स्वरामध्ये रुक्षता होती. क्षणभर विचार करीत दारातच ते उभे राहिले. कौमुद गडबडून गेले. स्वामी अप्रसन्न झाले आहेत, ते तसेच परत जातील की काय, असं त्यांच्या मनामध्ये तरळून गेलं. गडबडीने पुढे झाले आणि स्वामींच्या परत फिरण्याच्या वाटेवर उभे राहून व्याकुळ स्वरात म्हणाले, स्वामी, भगवान गोपाळकृष्णांचं नाव आणि सद्गुरू गोविंद स्वामींचं नाव तिथे आहेच की. प्रतिष्ठापना आपल्या हातून झाली म्हणून आपलं नाव लहानशा अक्षरात खाली घातलंय. लहान अक्षरातही माझं नाव देण्याची काही गरज नव्हती. सद्गुरूंचं नाव लिहिलंय ते पुरेस आहे. कौमुद सांगायला लागले, चौगुल्यांची म्हातारी गेल्या महिन्यामध्ये वारली. मठा शेजारी जागा तिने मठाला दान केली. मठाच्या शेजारची जागा तिने मठाला दान केली. पण पाटील बुवांनी तिथे तंटा मांडलाय. विश्रांती घेतल्यावर हे सगळे संवाद होत होते. पाटील बुवांना संध्याकाळी भेटायला जाऊ मग आपण, स्वामी म्हणाले. इथे बोलवून घ्यावं का पाटलांना? कौमुदांनी सुचवलं. नाही, आपणच जाऊ त्यांच्याकडे. क्षमा असावी स्वामी, कदाचित पाटील बुवांच्या हातनं आपला मान नीट नाही राखला जाणार. स्वामी हसले आणि म्हणाले, परमार्थ मार्गामध्ये मान सन्मान हा विषासम मानावा, अपमान अमृतासम मानावा. म्हणून जिथे मान होतो, कौतुक होतं, तिथे जाऊ नये, आणि जिथे अपमान होतो, निंदा होते, तिथे अवश्य जावं. संध्याकाळी दयाळू स्वामी पाटील बुवांना भेटायला गेले. बरोबर उत्तम श्लोक, कौमुद आणि 2 शिष्य. पाटील बुवांना दयाळू स्वामींचं स्वतः येणं काहीसं अनपेक्षित होतं. पण त्यांच्या मनात विचार आला की हे पाटील बुवांच्या प्रतिष्ठेला, मानाला साजेसच घडलं. त्यांनी काहीशा रुक्षतेने दयाळू स्वामींना आत नेलं. बैठकीवर बसवलं. स्वामी बसताच ताबडतोब पाटील बुवा काहीशा रागाच्या स्वरातच मोठ्या आवाजात म्हणाले, स्वामी, ही जागा आमची आहे. म्हातारीनं आम्हाला मरण्यापूर्वी सांगितलं होतं की ती जागा आम्हाला देईल म्हणून. आमची जागा आम्हाला मिळालीच पाहिजे. पाटील बुवा, आपण जाणताच मठाला ही जागा दान मिळाली आहे. तसे कागदपत्रही झाले आहेत. ते मी नाही जाणत. ती जागा आमची आहे, आम्हाला ती मिळालीच पाहिजे. हा आमच्या इब्रतीचा प्रश्न आहे. आमच्या मनात ती जागा भरली होती. म्हाताऱ्याला मी पुन्हा पुन्हा सांगत होतो, तिनं तसं कबूलही केलं होतं. त्या जागेच्या दोन्ही बाजूला आमची जमीन आहे. ती जागा मिळाली म्हणजे आमची मोठीच सोय होईल. स्वामींनी शांतपणे पाटील बुवांची समजूत काढायचा प्रयत्न केला. पण पाटील बुवा काही आपला हेका सोडेनात. ती जागाच त्यांना हवी आहे असा हेका धरून ते बसले. स्वामी आपलं म्हणणं मान्य करीत नाही हे पाहून पाटील बुवा संतापले. म्हणाले, ही जागा मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ती कशी मिळत नाही तेच बघतो. आणि आता त्यांच्या तोंडून काही वेडी वाकडं वाक्य द्यायला लागली. तरीही स्वामींनी शांतपणा सोडला नाही. निरोप घेताना स्वामी शांतपणे म्हणाले, पाटील बुवा, तुमच्या विवेकबुद्धीवर आमचा सर्वांचा विश्वास आहे. अन्यायाने वागणं योग्य नाही. आपल्याही लक्षात येईल अशी ही आशा आहे. पाटील बुवांनी स्वामींना निरोपादाखल नमस्कारही केला नाही. ते दुसरीकडेच पाहत बसले. दुसऱ्या दिवशी गावातले दोघं तिघं दयाळू स्वामींच्या दर्शनाला आले. एकांतात काही बोलायचंय म्हणायला लागले. स्वामींनी त्यांना आतल्या खोलीत नेलं. स्वामींच्या बरोबर फक्त उत्तम श्लोक होते. आतल्या खोलीत गेल्यावर त्यांनी स्वामींना सांगितलं, स्वामी, पाटील बुवा फार जिद्दीला पेटलेत. ते कोणत्याही थराला जातील. ते म्हणाले की जर त्यांना ते घर मिळालं नाही तर ते घर दुसऱ्या कोणालाही मिळू देणार नाही.
घरही जाळून टाकतील, मठही जाळून टाकतील म्हणतायत. हे ऐकूनही दयाळराव स्वामींच्या चेहऱ्यावर तीच शांती दिसत होती. नेहमीच्या स्वरात म्हणाले, जशी ईश्वराची इच्छा असेल तसंच होईल. ते लोक परत गेल्यावर कौमुद चिंताक्रांत झाले. म्हणाले स्वामींना की स्वामी, आपली आज्ञा असेल तर कडेकोट बंदोबस्त ठेवतो, दिवस रात्र जागता पहारा ठेवतो. स्वामी म्हणाले, असं काही करायची गरज नाही. या मठाचा खरा मालक कोणी सांगा? भगवंत आहे ना. मालकालाच खरी काळजी नसते का? जो जग निर्माण करतो तोच संरक्षण करताय आणि तोच संहार करताय. त्याची इच्छा असेल तसं होईल. दयाळराव स्वामी पैठणला परत गेले. काही दिवस गेले. सर्व काही शांतच होतं. कौमुदांना वाटलं, पाटील बुवांचं मन बदललेलं दिसतंय. बरं आहे. पण एका रात्री काही गुंड काठ्या तलवारी घेऊन आले आणि मठाच्या दारावर धक्के द्यायला सुरुवात केली. बाहेरचा आवाज ऐकून मठातील लोक जागे झाले. कौमुद म्हणाले, कुणीही दार उघडू नका, शांत राहा, भगवंताची प्रार्थना करीत राहा. मठाचं दार उघडत नाही असं पाहून गुंडांनी दार फोडण्यासाठी दारावर धडका द्यायला आणि घाव घालायला सुरुवात केली. त्या आवाजाने आजूबाजूचे लोक जागे झाले. घोळका करून ते बाहेर आले. त्यात बायकाही मागे राहिल्या नाहीत. त्याही पुढे आल्या. एका म्हातारीने पुढे होऊन धीटपणाने त्या गुंडांना खडसावलं, असं देवाच्या दारावर हल्ला करायला तुम्हाला लाजा नाही वाटत? म्हातारीचे ते त्वेषाचे उद्गार, ते शब्द ऐकून भोवतीच्या लोकांना चेव चढला. सर्वजण निर्धाराने मठाच्या दारासमोर संरक्षणासाठी कडं करून उभे राहिले. त्यांचा निर्धार चेहऱ्यावर दिसत होता. हे सर्व प्रकरण पाहून गुंडांनी माघार घेतली आणि अंधारात मागच्या मागे पसार झाले. श्रीराम समर्थ श्रीराम.